नमस्कार मित्रांनो. बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला सुरुवातीला तर चंद्रकांत देशमाने दाखवलेत बरं का. पण इथे मात्र ना दांगटांच्या घरामध्ये ना पावसाचं पाणी झाले बरं का. आणि पावसाचं पाणी झाल्यानंतर अण्णांनी मात्र अवनीची फार छान काळजी घेतली आणि झुराळाने कमाल केल्यामुळे ना इथे अण्णाने आणि यशोदाने गैरसमज निर्माण करून घेतला. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता सुरुवातीला देशमाने हे गॅलरीमध्ये उभे असतात आणि पाऊस यायला सुरुवात झालेली असते, त्यामुळे त्यांना ना थोड्याशा भूतकाळातल्या अवनीबरोबरच्या काही गोष्टी आठवू लागतात. आता ते अवनीकडे गेलेले असतात, म्हणजे हे सगळं रिकॅपमध्ये झालेलं आहे, भूतकाळात झालेलं आहे आणि आता ते दाखवले. आता ते अवनीकडे जातात आणि अवनीकडे गेल्यानंतर अवनीला म्हणत असतात की काय झालं अवनी, अशी रुसून का बसलीस? कारण स्वातीने कुणाहून सांगितलेलं आहे की अवनी मात्र इथे रुसून बसलेली आहे. मग आता मात्र लगेचच अवनी म्हणत असते, बघा ना बाबा, मला पावसात भिजायचं होतं, मी पावसामध्ये थोडीशी भिजायला पण गेली, पण बघा ना पाऊसच बंद झाला. मला खरं सांगते तुम्हाला, मला ना पावसामध्ये भिजायचं आहे. तेव्हा मात्र लगेचच इथे ते म्हणत असतात, काय सांगते तुला पावसामध्ये भिजायचे? हो बाबा, खरं सांगायले मला ना पावसामध्ये भिजायचे. अरे बापरे, माझ्या मुलीला पावसात भिजायचे आणि पाऊस नाही, असं कधी होणार आहे का? चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. असं म्हटल्याबरोबर अवनी म्हणू लागते की आता तुमच्याबरोबर येऊन कुठे असणार आहे पाऊस? तुला चल म्हटलं ना माझ्याबरोबर. तुझा बापावर विश्वास नाही आहे का? तू अजिबात काळजी करू नकोस. तुला पावसात भिजायचे आणि पाऊस नसणार आहे असं अजिबातच होईल का? अजिबातच होणार नाही. त्यामुळे तू ताबडतोब माझ्याबरोबर चल, असं म्हणून ते अवनीला बाहेर घेऊन जातात. आता अवनीला बाहेर घेऊन गेल्यानंतर पाहतात तर समोर काय, पाऊस येत असतो. अवनीला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. अवनी म्हणत असते, बाबा हा तर पाऊस आहे. तेव्हा चंद्रकांत म्हणत असतात, हो हा पाऊस आहे, तुला भिजायचं होतं ना, जा, तुला जेवढं काही भिजायचं आहे ना मनसोक्त भिज. असं म्हणून आता लगेचच ते अवनीला पाण्यामध्ये पावसामध्ये भिजवायला पाठवत असतात. अवनी मात्र फार जास्त आनंदात असते. ती विचार करत असते, बाबा खरं सांगू का, मला हा पाऊस फार आवडतो. मला माहिती ना माझ्या मुलीला पाऊस फार आवडतं, पण बाबा हे तुम्ही कसं मॅनेज केलं? अगं कसं मॅनेज केलं म्हणजे तुला सांगू, एक बाप आपल्या मुलीसाठी काही करायला तयार आहे, तसंच मी हे तुझ्यासाठी केलं आहे. कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या आणि म्हणूनच मी हे केलेलं आहे. तुला भिजायचं होतं ना पावसामध्ये, मग तू आता मनसोक्त भिज. असं म्हणून अवनी मात्र धावतच जाते आणि पावसामध्ये भिजायला लागलेले असते. हा पाऊस इथे आता देशमानेंनी कृत्रिमरित्या पाडलेला आहे, कारण एक गाडी बोलवून घेतली आणि त्यानंतर मुलीसाठी इथे पाऊस पाडलेला आहे. आता अवनी मात्र इथे बेधुंदपणे पावसात नाचत असते, भिजत असते आणि हे सगळं पाहून चंद्रकांत देशमानेंना मात्र प्रचंड आनंद झालेला असतो. ते आपल्या मुलीला भरल्या डोळ्याने पाहतच असतात. आता अवनी पावसात भिजत असते, चंद्रकांत देशमाने इथे हसत असतात आणि मुलीचं भरभरून कौतुक करत असतात. ते तिच्याकडे पाहतच असतात. तेवढ्यातच आता इथे प्रेझेंटमध्ये आलेले असतात. तिथे आलेली असते ती म्हणजेच की इथे अवनीची आई आणि संगीता. ती आल्यानंतर इथे ह्यांना असं हसताना पाहते आणि विचारत असते की काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? तुम्ही असे का बरं हसत आहात? काय झालं? तुम्हाला कोणाची आठवण येते का? तेव्हा मात्र इथे ते म्हणत असतात, हो आठवण येते. कोणाची आठवण येते असं विचारल्याबरोबर आता मात्र ते म्हणत असतात, सांग ना संगीता, आपण आत्तापर्यंत आपल्या अवनीला काय कमी केलं गं? कोणत्याच गोष्टीची कमी केली नाही. सगळं काही तिला पाहिजे त्या गोष्टी दिल्या. पण मग अवनी आपल्याबरोबर अशी का बरं वागली असेल? नेमकं काय झालं की अवनीला आपल्याबरोबर असं वागावंसं वाटलं? कुठे चुकलो गो आपण? काय चुकीचं केलं सांग ना, बोल ना. का आपल्यासोबत अवनी असं वागली? आपण तिला कोणत्या गोष्टी दिल्या नाही का? तरीसुद्धा ती मात्र आपल्यासोबत अशा पद्धतीने वागली. तिने आपल्यासोबत अशा पद्धतीने वागायला नको होतं ना गं, असं चंद्रकांत म्हणत असतात. तेव्हा संगीता म्हणू लागते, हो मला तुमच्या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण तुम्ही अजिबातच काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. काय ठीक होणार आहे सांग ना? काहीही ठीक होणार नाही आहे. अगं इथे अवनी ह्या पद्धतीने वागली म्हटल्यावर काय ठीक होणार आहे? अजून तरी काहीच ठीक होण्यासारखं नाही आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता राजाने अवनीसाठी गुड नाईट आणलेलं असतं आणि गुड नाईट आणल्यानंतर
तो आता तिच्या खोलीमध्ये लावत असतो. तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, डास तुम्हाला चावायला नकोत ना, म्हणून खरं तर हे गुड नाईट मी इथे तुमच्यासाठी आणलं आहे. तेव्हा अवनी म्हणत असते, अरे वा, खूप छान केलंस, माझ्यासाठी गुड नाईट आणलं असते. हो, नाहीतर लास्ट टाईम तुम्ही उगाचच पुन्हा ती मच्छरदाणी लावायला जाल आणि त्यानंतर मात्र आमचा काहीतरी गैरसमज निर्माण होईल. त्यामुळे म्हटलं की तुमच्यासाठी मी इथे हे गुड नाईट लावावं. म्हणजे कसं आहे ना, एकही डास, एकही मच्छर तुमच्याजवळ अजिबातच येणार नाही. तेव्हा आता इकडे राजा म्हणत असतो, ठीक आहे ना, तुम्हाला हे ठीक आहे ना, लावलं तर चालेल ना. अरे लाव ना, असं का विचारतोयस. तेव्हा पुन्हा तो म्हणत असतो, पण मला एक गोष्ट नाही बरं का कळली. म्हणजे त्या दिवशी ना तुम्ही कशा पद्धतीने ते लावायला गेला होतात ना, म्हणजे गुड नाईट वगैरे, ती गोष्ट तर काही बाबा मला समजली नाही. म्हणजे मला सांगा ना, तुम्ही ती जाळी कशी काय लावत होतात आणि नेमकं ती जाळी अशा पद्धतीने कसं काय बांधत होतात तेच मला काही कळत नाही. म्हणजे मान्य आहे तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात आणि गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या पद्धतीने करता किंवा केल्या ह्यात मला काही शंका नाही आहे. पण तरीसुद्धा माझा एक आपला साधा प्रश्न आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, मस्करी करतोयस माझी. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, मी मस्करी अजिबातच नाही करत आहे. मी फक्त तुम्हाला सांगत होतो, विचारत होतो की हे सगळं तुम्ही कसं केलं आहे म्हणून, बस एवढंच, अजिबातच काही नाही आहे. आणि तेव्हा लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, इथे गुड नाईट, येतो मी. हो चालेल ना, चालेल, मग येऊ का मी. हो हो चालेल ना, काय चाललंय काय राजा तुझं, तू मुद्दाम म्हणून माझी मस्करी करतोयस का. त्यावेळेला तो म्हणत असतो, नाही नाही, अजिबातच नाही, मी तुमची मस्करी कशी काय करेल बरं, शक्य तरी आहे का ते. असं सुद्धा आता इकडे तो पुन्हा बोलत असतो आणि त्यानंतर मात्र बाहेर जाऊन झोपत असतो. आता इकडे अवनी विचार करत असते, खरंच ना, याला काय बोलावं ना तेच काही केल्या कळत नाही आहे. दुसरीकडे आपण पाहतो की आता मात्र इकडे संध्याकाळ बरीच झालेली असते आणि संध्याकाळ बरीच झाल्यानंतर इथे अण्णांना मात्र काही केल्या झोप येत नसते. आता अण्णांना काही केल्या झोप न आल्यामुळे इथे मात्र ते राजाकडे येतात आणि राजाकडे आल्यानंतर राजासमोर त्यांनी खूप मोठं लाकूड पकडलेलं असतं आणि लाकूड पकडल्यानंतर ते म्हणत असतात की काय चाललंय तुझं. आता नेमकं त्याच वेळेला इथे आता हे म्हणत असतात, काय चाललंय म्हणजे, अण्णा तुम्ही मला अजूनही मारणार आहात का. अजूनही तुम्ही मला मारणार आहात का, सांगा ना, आता मध्यरात्रीसुद्धा. तेव्हा अण्णा म्हणत असतात, हो मारेल ना, पण जर तू माझं नाही ऐकलंस ना तर मी तुला नक्कीच मारेल. म्हणजे मी आता तुमचं काय नाही ऐकलं, सांगा ना, काय नाही ऐकलंस म्हणजे. तू इथे बाहेर काय करतोयस, तुझं लग्न झालं आहे ना, मग लग्न झालं असून सुद्धा तू इथे बाहेर का बरं झोपतोयस, असा प्रश्न अण्णांचा असतो. आता मात्र इथे यशोदा उठून येतो आणि तो म्हणत असतो, हे बघा अण्णा, शांत बसा, बाकीची सगळीजणं झोपली आहेत आणि बाकी सगळीजणं झोपले असल्यामुळे तुम्हीसुद्धा आता शांत झोपा प्लीज अण्णा. तू गप रे, आता ह्याला मला विचारू देच की हा इथे काय करतोय म्हणून. हा आतमध्ये का बरं झोपायला गेला नाही, याचं लग्न झालं आहे ना, मग लग्न झालेलं असून सुद्धा हा इथे कसा काय, असा प्रश्न पुन्हा अण्णा विचारत असतात. आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्याचबरोबर बायकोसोबत झोपायचं, कळलं का तुला. नवरा बायकोची भांडणं ही कुठेही होतात, पण नवरा बायकोची भांडणं झाली म्हणून तू अशा पद्धतीने इकडे येऊन नाही झोपू शकत. चल ताबडतोब तुझ्या खोलीमध्ये जा. हे बघा अण्णा, मी जाणारच होतो, मला नाही ऐकायचे काही, जाणार होतो आणि जाणार नाही ह्या गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत. आत्ताच्या आत्ता आतमध्ये जायला सांगितले ना, मग ताबडतोब आतमध्ये जायचं, समजलं तुला, असं स्पष्टपणे सांगत असतात. तेव्हा राजाकडे पर्याय नसतो. राजा मात्र दरवाजा वाजवतो आणि दरवाजा वाजवल्यानंतर आता अवनी दरवाजा उघडते. तेव्हा ती राजाला म्हणत असते, काय झालं राजा, तू आत्ता यावेळेला इथे. हो, कारण मी नाही आलो इथे, ते अण्णांनी मला धाडलं आहे. काय, अण्णांनी धाडलं आहे म्हणजे. हो, कारण अण्णांना असं वाटतं आहे की इथे नवरा बायकोने एकाच खोलीमध्ये झोपायचं असतं आणि मी बाहेर आहे. हो, पण आपण कुठं नवरा बायको आहोत, आपलं कुठं लग्न झालं आहे.
ते आपल्याला माहिती, यशोदाला माहिती, पण अण्णांना कुठे माहिती आहे की आपलं लग्न झालं नाही म्हणून. त्यांना तर असंच वाटतंय की आपलं लग्न झालं आहे म्हणून, आणि त्यामुळे आपल्याला इथे एकत्र झोपावं लागणार आहे. थांबा, पण तुम्ही काळजी करू नका. अण्णा जर गेले असले ना तर मी ताबडतोब बाहेर जातो, असं म्हणून तो दरवाजा हळूच उघडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा हळूच दरवाजा उघडतो तर अण्णा मात्र तिथेच उभे असतात आणि म्हणत असतात, बाहेर अजिबातच यायचं नाही. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, पाण्यासाठी मी बाहेर आलो होतो, मला पाणी हवंय ना. तेव्हा अण्णाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो आणि ते म्हणत असतात, हे काय, तुझ्याकरिता मी ते पाणीसुद्धा घेऊन उभा आहे, असं म्हणून आता अण्णा लगेचच त्याला पाण्याचा ग्लाससुद्धा देतात. मग जा लवकर आतमध्ये जा. तेव्हा मात्र इथे अण्णा म्हणत असतात, हे बघ, नवरा बायको भांडण जरी झालं ना तरीसुद्धा खोलीमध्ये गेलं ना तर भांडण बाजूला ठेवायचं असतं, कळलं का? आणि भांडण मिटून घ्यायचं असतं. संध्याकाळच्या वेळेला तर भांडण मिटूनच घ्यायचं. लक्षात येते का तुझ्या? जरा काहीतरी इथे शिक ना. ह्या सगळ्या गोष्टी समजायला आणि समजून सांगायला तू लहान आहेस का? जा लवकर आतमध्ये. अण्णा, हे बघा, मी तुम्हाला सांगणारच होतो, मला काही ऐकायचं नाही आहे, चल आतमध्ये हो. असं म्हटल्याबरोबर आता मात्र लगेचच इकडे हे अण्णा म्हणत असतात, हो ना आतमध्ये. मग हे सगळं काही झाल्यानंतर अवनी तिथे येते. अवनी तिथे आल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, अण्णा तुम्ही काळजी करू नका, मी आतमध्ये चालली आहे. हां सुनबाई, आतमध्ये जा आणि त्याचबरोबर ह्याला जरा नीट समजावून सांग, काही जरी झालं तरी ह्याला बाहेर पाठवायचं नाही म्हणून. अवनी म्हणत असते, हो अण्णा, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून आता लगेचच अण्णा आणि त्याचबरोबर यशोदा हे बाहेर जातात. तर अवनी आणि राजा हे दोघेहीजण आतमध्ये जाऊन कडी लावत असतात. आता दोघेही जण आतमध्ये जातात, कडी लावतात आणि त्यानंतर मात्र अण्णा अजून तरी तिथेच उभे असतात. आता अण्णा तिथेच उभे असताना इकडे दुसऱ्या बाजूला यशोदा म्हणत असतो, अण्णा काय चाललंय आता, झोपू दे त्यांना. मग आता इथे अवनीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. हे सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने समजून सांगायच्या आणि त्याचबरोबर इथे एकाच खोलीमध्ये आपण कसे काय झोपू शकतो तेच काही केल्या मला कळत नाही, असा आता इथे ती विचार करू लागलेली असते. तेव्हा अवनी म्हणत असते, मला फार भीती वाटते, तू इथे आलेला आहेस ना. तेव्हा तो म्हणत असतो, असं काय करताय, हे बघा, तुम्ही एक काम करा, मी काहीतरी करतो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचं आरामात झोपा, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता लगेचच ती म्हणत असते, पण कसं टेन्शन घेऊ नका तेच मला काही कळत नाही आहे. तेवढ्यातच आता इकडे यशोदाला काही केल्या झोप येत नसते. यशोदा इकडे विचार करत असतो की आता नेमकं काय करायचं. आणि त्याचबरोबर इथे मात्र अवनी आणि राजा हे दोघेजण एकत्र गेले आहेत. त्यामुळे तो उठतो आणि हळूच इथे दबक्या पावलांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आता दबक्या पावलांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इथे अण्णा आलेले असतात. अण्णा आल्याबरोबर त्याला म्हणत असतात, काय चाललंय तुझं, कुठे कुठे निघाला आहेस, कुठे तो, चल ताबडतोब मागे हो, असं आता इथे ते बोलू लागतात. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, अहो अण्णा, ते मी बघत होतो. काय बघत होतास रे, चल बाजूला हो, वेडा आहेस का? तर इकडे मात्र राजा म्हणत असतो, मला चटई टाकून मी इथेच झोपतो, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही मात्र तुमचा आराम करा, तुम्ही शांतपणे झोपा, असं स्पष्टपणे आता इकडे तो सांगत असतो. त्याच वेळेला अवनीला आता भीती वाटत असते. राजा म्हणत असतो, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही आहे, मी इथे शांत झोपतो, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. पण अवनी बिचारी फार घाबरलेली असते. आता ती विचार करत असते की हे सगळं काही काय आहे. त्याचबरोबर काही झालं तरीसुद्धा इकडे तो म्हणत असतो, तुम्ही निवांत झोपा, तुम्ही माझी काळजी अजिबातच करू नका, हे बघा मी आहे इथे, तुम्ही आरामात झोपा बरं. तेव्हा लगेचच अवनी मात्र त्याला उशी देत असते. मग अवनी उशी दिल्यानंतर लगेच आता इथे राजा त्या टेबलला उशी टेकून झोपण्याचं काम करत असतो. आणि उशी टेकून झोपण्याचं काम केल्यानंतर अवनी मात्र अजूनच आजूबाजूला पाहू लागलेली असते. आता राजा अवनीला म्हणत असतो, हे बघा काळजी करू नका, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही शांत झोपा म्हणून, मी आहे इथे, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. राजा मात्र टेबलला डोकं टेकून तसाच झोपणार. तेवढ्यात त्याला डोळा लागणार की त्याला इथे टेबल हलला जातो, अवनीला आवाज येतो. मग अवनी मात्र पुन्हा एकदा घाबरते. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, सॉरी, त्याचं काय झालं ना, इथे मात्र हा जो काही टेबल आहे ना,
त्या टेबलला माझा धक्का लागला आणि त्यामुळे कदाचित तो टेबल तसा वाजला असेल. आता तुम्ही काळजी करू नका, मी एक काम करतो, मी जो आहे ना तो मात्र इथे मी असा सोयीचाच झोपतो, म्हणजे काय होणार आहे ना, तुम्हाला कसलाही टेन्शन नाही आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा काही इथे प्रॉब्लेम होणार नाही, असं तो बोलत असतो आणि तेव्हा लगेच शांतपणे झोपतो. आता शांतपणे झोपल्यानंतर पुन्हा एकदा कूस बदलतो. आता कूस बदलल्याबरोबर अवनीकडे त्याचं लक्ष जातं. मग अवनीकडे लक्ष गेल्यानंतर अवनी मात्र पुन्हा घाबरलेली असते. मग अवनी घाबरल्यानंतर लगेचच तो उठतो आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला डोकं करून झोपतो. म्हणत असतो, आता मी ह्या बाजूला उशी ठेवतो आणि झोपतो. तुम्हाला शांततेत झोपता येईल. तुम्ही काळजी करू नका बरं. झोपा बरं तुम्ही शांततेत. असं आता इकडे तो अवनीला सांगत असतो आणि स्वतःसुद्धा झोपण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला अण्णा हे यशाकडे आलेले असतात आणि अण्णा यशाकडे आल्यानंतर ते म्हणत असतात, अरे वेडा आहेस का तू? ह्या सगळ्या गोष्टी मोठा भाऊ म्हणून तू हे सगळं काही करायला हवंस, पण तू मात्र हे सगळं असं काहीच करत नाही आहेस. हां, सांग ना. एकतर स्वतःसुद्धा इथे लग्न करत नाही आणि त्याचबरोबर इथे ज्यांनी लग्न केलं आहे त्यांनासुद्धा एकत्र झोपू देत नाही. काय चाललं आहे काय? लग्न करायचं सोडून दिलं आणि आपला ते फावडे टिकाव खोरं हे घेऊनच आपला गौंडीचे कामं करतो. काय बोलायचं काय तुला? असं मुद्दामून अण्णा म्हणत असतात. आणि आणखी एक गोष्ट सांगतो तुला, काही जरी झालं ना तरी त्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं असल्यामुळे आता तू मात्र इकडे त्यांच्यामध्ये अजिबातच यायचं नाही आहे, समजलं? तेव्हा यशा म्हणत असतो, काय हे अण्णा? अरे काय हे म्हणजे? अरे मी तर तुला समजदार समजत होतो. मला असं वाटत होतं की तुला सगळ्या गोष्टी समजत आहेत, सगळं काही तुला कळते, पण तुला तर काहीच कळत नाही आहे. हां, अरे लग्न झालं आहे ना, हे सगळं तू अगोदरच त्यांना सांगायला हवं होतंस ना ह्या सगळ्या गोष्टी. आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या लागतात. वेडा आहेस का तू? अण्णा जाऊ द्या हो, तुम्ही उगाचच गप्प बसा. अरे काय गप्प बसा? सांग ना, काय गप्प काय बसा? अशा पद्धतीने वागतोयस आणि मला वरून सांगतोय गप्प बसा म्हणून? सांग ना, असं कोण करतं रे? तेव्हा मात्र इकडे आता तो म्हणत असतो, अण्णा खरं सांगू का तुम्हाला? अहो त्यांचं लग्न मग तेच तर सांगतो ना तुला, त्यांचं लग्न झालंय ना. मग ही गोष्ट तुला माहिती असून सुद्धा इथे तू ही लपून ठेवतोयस आणि त्याचबरोबर तो राजा तर तो लहान आहे, त्याला तर कळत नाही आहे, पण तुला कळतंय ना की त्यांना आतमध्ये झोपायला पाठवायचं की नाही म्हणून. आता मात्र अण्णा म्हणत असतात, हे बघ त्यांना नवरा बायको आहेत. अहो तो लग्न झाल्यापासूनच बाहेर झोपतोय, लग्न झाल्यापासून झोपतोय ना बाहेर, पण आता इथून पुढे त्याला नाही झोपू द्यायचं बाहेर, त्याच्या बायकोसोबतच त्याला खोलीमध्ये झोपून द्यायचं, समजलं? अशा ह्या दोघांच्या गप्पा इथे चालू असतात. तेवढ्यातच अवनीच्या अंथरुणामध्ये झुरळ आलेलं असतं. आता अवनीच्या अंथरुणामध्ये झुरळ आल्यानंतर अवनी मात्र झुरळाला प्रचंड घाबरते आणि लगेचच म्हणत असते, ए ए लांब हो, लांब हो, अजिबात माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. चल चल लवकर, लांब हो, लांब हो. हे बघ मला टच केलेलं अजिबात आवडत नाही, मी मारेल ना तुला, नाहीतर मी तुझा जीव घेईल बरं का. असं म्हणून आता लगेचच इकडे हे दोघेही जण दरवाजाजवळ येतात आणि दरवाजाजवळ आल्याबरोबर इथे मात्र ह्या दोघांचं बोलणं ऐकायला येतं. मग राजा घाबरूनच उठतो. तो म्हणत असतो, काय झालं अवनी मॅडम, एवढं कशाला घाबरताय? अहो काय झालं हे बघा, असे चित्रविचित्र आवाज काढू नका. अहो बाहेरच्यांना संशय येईल, तुम्ही गप्प बसा बरं. तेव्हा अवनीचं लक्ष नसतं. अवनी म्हणत असते, मी सांगितलंय ना तुला, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही आहे, मला आवडत नाही आहे म्हणून. तू बाजूला हो, मला टच केलेलं आवडत नाही म्हणून सांगितलं ना तुला, नाहीतर मी तुझा जीव घेईल हा, तुला मारेल हा मी, बाजूला हो. आता मात्र इकडे यशा म्हणत असतो, अहो अण्णा अण्णा दरवाजा वाजवू का? ए गप्पा बस, नवरा बायको येत नाही ते, आणि नवरा बायकोमध्ये ही रात्रीची भांडणं झालेली चांगली असतात. गप्प बस तू, चल झोपायला चल. आता मात्र राजा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, काय झालं ते विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता मात्र इकडे अवनी म्हणत असते, तिथे झुरळ आहे, बघू दे. तेव्हा तो म्हणत असतो, बघू दे ना मग मला. तेव्हा ती म्हणत असते, नाही अजिबातच नाही, तू जवळ यायचं नाही. अहो असं काय करताय? एकतर मला ते झुरळ काढायला बोलवताय सुद्धा आणि त्यानंतर बाजूला सुद्धा हो म्हणताय. काय चाललंय काय तुमचं? अहो असं बोलत राहिलात ना तर उगाचच बाहेरच्यांना इथे काहीतरी वेगळाच अर्थ निघायचा. तुम्ही जरा गप्प बसा आणि मला बघू द्या काय आहे ते. आता असं म्हणून मात्र इकडे यशोदाला अजूनच टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो की एकतर ह्या दोघांचं खरं लग्न नाही आहे, अवनीचं ह्याच्यावर प्रेम नाही आहे, ती बिचारी ह्याच्यासोबत राहते आणि त्यानंतर जर ह्या दोघांमध्ये असं काही
झालं तर मग काय करायचं, पण राजा असं काही करणार नाही यावर सुद्धा विश्वास आहे. पण अवनी मॅडम अशा आवाज का काढतायत यामुळे मात्र यशादाला अजूनच टेन्शन आलेलं असतं. आता त्या झुरळामुळे अवनी मात्र बेडवरून खाली उडी मारते आणि त्यानंतर मात्र ती राजाला घट्ट मिठी मारत असते. आता राजाला घट्ट मिठी मारल्यानंतर हे अवनीचा स्पर्श आणि त्यामुळे मात्र राजाचं प्रेम उफाळून आलेलं असतं. तो सुद्धा कसलाच विचार करत नाही आणि त्यानंतर मात्र तो तिला घट्ट मिठी मारत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अवनीना आणि त्याचबरोबर राजा हे दोघे जण एकमेकांच्या मिठीमध्ये बराच वेळ असतात. त्यानंतर थोडीशी अवनी अवघडल्यासारखी होते, कारण तिने राजाला येऊन मिठी मारलेली असते आणि त्यानंतर ती बाजूला होते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा आहे बरं का, कारण दांगडांचं घर म्हणजे गळकं घर आहे. म्हणजे पावसामध्ये इथे प्रचंड पाणी होतं त्यांच्या घरामध्ये. आज मात्र अचानकच मध्यरात्री पाऊस आलेला असतो. घराचे कौलारू गळायला लागलेले असतात आणि त्यामुळे झोपलेल्या पोरांची चांगलीच फजिती उडालेली असते. अवनी सुद्धा उठून बाहेर येते, पाहते तर काय, सगळी अंथरुणं भिजली. सगळेजण पाणी इथे उपसण्याचं काम करत असतात. अवनी सगळीकडे पाहते आणि तिला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. मग आता स्वतःचं घर असल्यासारखंच अवनी आता ह्या लोकांना मदत करत असते. इकडे मात्र सुलूला त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. सुलू दत्तूला म्हणत असते, आत्ताच्या आत्ता त्या धोंड्याच्या घरामध्ये जा आणि एक व्हिडिओ काढून आण आणि तो त्या देशमान्यांना पाठव, कारण आता धोंड्यांच्या पोरांची फजिती सुरू झालेली असेल, कारण पहिला पाऊस आलेला आहे. मग इकडे लगेच दत्तू येतो आणि खिडकीतून ह्या लोकांचा व्हिडिओ काढत असतो. अण्णा म्हणत असतात, दांगटांची पोरं वाहून गेली तरी चालतील, सगळी दांगटं वाहून गेली तरी चालतील, पण दांगट्यांच्या घरचे लक्ष्मी मात्र तिच्या अंगावर एकही पावसाचा थेंब पडता कामा नये, ती थोडीसुद्धा भिजता कामा नये, असं अण्णा स्पष्टपणे सांगत असतात आणि अवनीवर मात्र छत्री धरत असतात. अवनीसुद्धा पाणी काढण्यासाठी मदत करत असते. तर घरातील चौघेही जण आता पाणी भरण्याचं काम करत असतात. दांगट्यांच्या घरामध्ये आलेलं हे पाणी अवनीला एक नवी चेतना देऊन जाईल का? त्याचबरोबर अवनी मात्र अण्णांनी घेतलेल्या काळजीमुळे प्रचंड आनंदामध्ये असते. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.